नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनगरत्न पुरस्काराचं वितरण. शिवसेनेचे माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. आणि बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना मिळालं यश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं. स्मारक उभारण्यासाठी योगदान देता आलं हे आपलं भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळेला बोलताना शिंदे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरं, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्र उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावला याचा मला अभिमान आहे. स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितलं की मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर प्रेरणादायी स्मारक उभं राहिलंय. अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणं असं होय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालातील निर्णयांची आठवण करून देताना सांगितलं की चोंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसंच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व, स्वावलंबन आणि समाजकार्यात पुढे येण्याचा संदेश दिला. त्याच विचारातून आम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहोत असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडतील, असं भावनिक उद्गार उपमुख्यमंत्र्यांनी काढले. यावेळेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी प्रास्ताविक भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अनंत परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेविका विशाखा खताळ, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या. दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे, कला क्षेत्रातील दत्तात्रय चिव्हाडे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉक्टर महादेव इरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोनले, उद्योजक क्षेत्रातील मनोज कुचेकर तसंच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पुरस्कार विजेत्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गोंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग यांनी विशेष मेहनत घेतली. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या मतदारसंघात फाटक विरुद्ध पवार अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अपेक्षेनुसार शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून ठाणे विधान परिषदेची जागा शिवसेना सोडण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरला. यावेळेला फाटक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे इत्यादी उपस्थित होते. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवून डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीमधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय. अभिजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
महायुतीचा उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे की ठाण्यामध्ये देखील सर्व पक्ष एकत्र दिसलेले आहेत. महायुतीचे ठाणे पालघर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. की सर्वच यामध्ये विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र पाठक मताधिक्याने विजय कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे महायुती मताधिक्याने जिंकली. सर, लोकसभा विधानसभाच्या पूर्वी सांगायचे देखील लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुतीची निवडणूक लढवतोय. तसे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी कोण म्हणला असेल मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजय होईल. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलीचा शोध अवघ्या 2 दिवसात लावण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्याची उकल केली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार 7 वर्षीय साक्षी पांडे ही 28 मे रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दिवा येथील राहत्या इमारतीच्या परिसरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्यानं तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली. 4 डीबी पथकं आणि 2 विशेष पथकं तयार करून परिसरात शोध घेण्यात आला. इमारतींचे टेरेस, रिकाम्या खोल्या, गटार, चेंबर्स यांची तपासणी करण्यात आली. तसंच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस, चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांमार्फत मुलीचा फोटो प्रसारित करण्यात आला. 29 मे रोजी विविध इमारतींमधील सीसीटीव्ही तपासताना मुलगी श्लोकनगर दातिवली रोड परिसरात फिरताना दिसली. पुढील तपासात ती दिवा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना आणि रात्रीच्या सुमारास अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी दिवा ते अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर बदलापूर परिसरात त्या व्यक्तीची ओळख सुमित जाधव अशी पटली. 31 मे रोजी पहाटे पोलिसांनी बदलापूर येथील संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन मुलीची सुटका केली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीनं मुलीची काळजी घेत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मुलीशी विश्वासानं संवाद साधल्यानंतर तिनं घरातील सततची कामं, लहान बहिणीची जबाबदारी आणि होणारा त्रास यामुळे घर सोडल्याचं सांगितलं. शेजाऱ्यांकडूनही अशाच प्रकारची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. प्राथमिक तपासानुसार मुलगी स्वतःहून घरातून निघून गेल्याचे संकेत मिळालेत, मात्र प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या तपासात 6 पथकातील अधिकारी आणि सुमारे 45 पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग 2 दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली. कोणताही ठोस पुरावा नसताना जवळपास 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा शोध घेण्यात आला. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून मुलगी सुखरूप सापडल्यानं तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या मिसिंगच्या बाबत तपास सुरू होता. नेमका काय प्रकार आहे? मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे PI आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. याच्यामध्ये डीपीच्या 4 टीम आणि NDPHचे 2 टीम काम करत होत्या. या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आल्या असतील या अपेक्षेने
साधारणतः या संपूर्ण टीमने 948 CCTV याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेनमधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीये आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना याच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्यांनी आईला फोन करूनही सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याने स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं. 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम ह्या मुलीला दिलं होतं. या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे, याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आई वडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशननुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे. शहरात अपघातांचं प्रमाण कमी व्हावं तसंच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे वाहतूक विभागानं एक विशेष उपक्रम हाती घेतलाय. प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना रस्ता वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. ठाणे विभागातील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून 3 ते 10 जून दरम्यान प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. त्यानंतर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावी असं आवाहन करण्यात आलंय. वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. ठाणे विभागातील प्रत्येक शाळेतून किमान 1 शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या विशेष प्रशिक्षणात सकाळी आणि सायंकाळी मैदानावर परेड, वाहतूक नियमन तसंच अंतर्गत सत्रांमधून आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन यांचे सखोल मार्गदर्शन दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या 172 RCP शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलं असून या रस्ता सुरक्षा अभियानात ठाण्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलंय. ठाण्यातील वाहतूक नियंत्रण कक्षात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाहतूक सुरक्षेच्या जनजागृतीस बळ मिळणार असल्याचा विश्वास वाहतूक विभागानं व्यक्त केला आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त ठाण्यात तंबाखू आणि धूम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हिरानंदानी मेडोज गार्डन इथून वसंत विहार सर्कलपर्यंत काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीत ज्येष्ठ नागरिकांसह डॉक्टर उल्हास वाघ यांच्या टीमनं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. डॉक्टर काशीनाथ गणेकर नाट्यगृहासमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला. संकल्प मेडिकल ट्रस्टच्या वतीनं आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना तंबाखू आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देणं हा होता. यावेळेला नागरिकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आणि तंबाखूपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं.
डॉक्टर उल्हास वाघ हे गेल्या 40 वर्षांपासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसंच ओरल हेल्थ कॅम्पचं आयोजन करत आहेत. या शिबिरांमधून तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्यांचं समुपदेशन करणाऱ्यांचं करून त्यांना व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केलं जातं. या उपक्रमात डॉक्टर वाघ आणि त्यांच्या टीमनं ऑटो रिक्षा चालकांसह 500हून अधिक नागरिकांच्या दातांची तसंच तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांची मोफत तपासणी केली. आरोग्यविषयक आवश्यक उपाय आणि मार्गदर्शनही करण्यात आलं. यावेळेला शेकडो नागरिकांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प करत आपल्या जवळील तंबाखू नष्ट केली. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 9 लोकांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबई उडवण्याचा कट उद्ध्वस्त केलाय. जिल्ह्यातील मुंब्र्यामध्ये राहणारा चौकी रिजवान अहमद शेख याला देखील दिल्ली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय. तौकीर रिजवान शेख याच्या आईनं सांगितलंय की तौकीर हा पूर्णपणे निर्दोष असून त्याला मुद्दाम या संपूर्ण प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तौकीर रिजवान याच्या अकाउंटमध्ये फक्त 8,000 रुपये आलेत. गेले 10 दिवसांपासून तौकीर रिजवान शेख हा कुर्ला येथील हुजैफा याच्या संपर्कात आला होता. हुजैफा हा कुर्लामध्ये अंमली पदार्थ विकतो. 27 मेला दुपारच्या वेळेस दिल्ली स्पेशल सेल आणि मुंब्रा पोलिसांचं पथक माझ्या घरी पोहोचलं आणि मला विचारण्यात आलं की तौकीर कुठे आहे. त्यावेळेला तौकीर हा घरामध्येच होता आणि आराम करत होता. पोलिसांनी त्याला बाहेर बोलावलं आणि त्याला विचारलं की तुम्ही कधी लोन घेतलं होतं का. त्याला ते दाखवण्यात आलं की तुझ्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये पाठवण्यात आलेत. तौकीर रिजवान अहमद शेख याचा आईचं म्हणणं आहे की तौकीर निर्दोष असून दिल्ली स्पेशल सेल फक्त त्याला सांगतेय हुजैफा कुठे आहे, त्या अटक करण्यामध्ये आमची मदत कर. माझ्या मुलाला दहशतवादी संघटनेचा मेंबर म्हणून सांगण्यात येत आहे असं तिनं सांगितलं.